नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बिल्डिंग नंबर 41 वरळी पोलीस कॅम्प या ठिकाणी आलेले आहोत. आरती सचिन माने या वहिनींना भेटणार आहोत. माने कुटुंब सज्ज आहे आणि माने कुटुंबाबरोबरच या बिल्डिंगमधले सगळेच, कारण पोलीस बांधवांची ही वसाहत आहे. चला जाऊन भेटूया, माने कुटुंबाला बोलतं करूया आणि काय म्हणतायत आरती वहिनी तेही ऐकूया. नमस्कार. नमस्कार. द्या उखाणा. चंदनाची चोळी अंग अंग जाळी. सचिनरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. द्या ओळख करू. हे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. आई. नमस्कार. हा मोठा मुलगा. नमस्कार. हा छोटा मुलगा. हो, हो. आणि हा दीराचा मुलगा. भाऊ माझा. नमस्कार. वहिनी, भावाचा मुलगा. हो, हो, हो. आणि बाकी सगळे बिल्डिंग मधले शेजारी मित्र परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील आणि भाऊ. आणि तुमच्या घरी? माझ्या घरी आई वडील आणि माझे 2 मोठे भाऊ. तुम्ही राहायला कुठे लहानपणी? राहायला वडील पोलीस कॅम्पमध्ये. कोण होतं पोलीसमध्ये? माझे वडील पोलीसमध्ये. वडील होते. कसं गेलं बालपण? एकदम चांगलं. मस्त वातावरण आहे पण वरळी पोलीस एकदम चांगलं. कॅम्पमध्ये, हो की नाही? हो. छान. वहिनी, माहेरी आवडतं की इथे आवडतं? अवघड प्रश्न आहे. अरे मी आपलं विचारलं. दोन्हीकडे आवडतं. दोन्हीकडे आवडतं. तुम्ही पण अवघड उत्तर दिलं की नाही? पण मग तुम्ही मुंबईत कधी आलात? लग्न झाल्यानंतर. त्याच्या आधी कधी मुंबईत नाही? नाही, एकदा दोनदा आली होती आई सोबत. कुठे? कुठे एरिया असा एवढा नाही आठवत आहे. तुमची ओळख कशी झाली? माझे नातेवाईक आहेत, त्यांच्या मार्फतीने स्थळ आलं होतं मला. काय करायचं तुम्ही लहानपणी? खेळ कुठले होते? भरपूर खेळ होते. जिलेबी, सॉरी जिबली. जिलेबी? जिबली. जिबली? हा काय असतो? असं चौकोन असतो आणि त्याच्यात एक खडा चौकोनी दगड ठेवायचा आणि असं उडी मारून ते ढकलायचं. अच्छा, त्याला जिबली म्हणतात? हा, जिबली म्हणतात. मला वाटलं जिलेबी नावाचा कुठला हा खेळ आहे. तुमचे खेळ कुठले होते? लहान क्रिकेट खेळायचो. मी रेग्युलर टीम मध्ये होता. इथले लोकल टीम असतात पोलीस कॅम्पमध्ये, त्या टीममधून मी क्रिकेट खेळायचो. पण हे बघायला आले होते तुम्हाला? हो. हो ना. आणि लगेच होकार झाला? हो. कसा काय? त्यांनी बघितल्यावर लगेच होकार दिला. कसं काय? त्यांनी दिला की तुम्ही दिला? दोघांनी एकमेकाला दिला. कुठे आले होते बघायला? घरी आले होते. म्हणजे इचलकरंजीला? इचलकरंजीला. का गेला तो एवढा महाराष्ट्र असताना इचलकरंजीतच का गेला? इचलकरंजीला आमचे जवळचे नातेवाईक होते आणि नातेवाईकांनी सुचवलेलं स्थळ होतं. त्याच्यामध्ये मला जी रिक्वायरमेंट होती, रिक्वायरमेंट मला जी पसंती होती ती ग्रॅज्युएशन असावी आणि चांगलं जेवण करण्याचं असावे. ह्या दोन्ही गोष्टी मला योग्य वाटल्या. आणि मुद्द्याचं जेवणाचं व्हेरी गुड. मग तुम्हाला काही तांबडा रस्सा पांढरा रस्सा पाहिजे होता? असं नाही, पण जेवणाची आवड होती आणि ह्या गोष्टी मला याबद्दल माहिती मिळाली होती, त्यामुळे मी लगेच होकार दिला. हे आले त्या दिवशी आठवतोय तो दिवस? हो, आठवतं. काय झालं? काय नाही, आता असं बघण्याचा कार्यक्रम झाला प्रॉपर. त्यांच्यासोबत त्यांचे सगळे घरचे आले होते, मोठे वरिष्ठ वगैरे. आणि लगेच लग्न ठरलं? हो, म्हणजे त्याच दिवशी असं नाही, नंतर होकार वगैरे एकमेकांचं ते प्रॉपर जे असतं ना तशा. पण तुम्ही दोघे एकमेकांशी बोलला होता त्या दिवशी? त्या दिवशी नाही बोललो. नाही म्हणजे आता कसं बोलायला देतात किंवा जरा 2 मिनिटं बसा, गप्पा मारा आणि तुमची मतं एकमेकांची समजून घ्या वगैरे, असं वेळ नाही दिला? तसं काही नाही. त्यावेळेला माझ्या आईचे वडील आणि आईकडचे नातेवाईक, आमच्या घरातले माझे मोठा भाऊ, लहान भाऊ असे सगळे एकत्र होते. तर आईचे वडील यांनी आम्हा दोघांना उभं केलं. हे दिसायला जोडपं फार सुंदर दिसतं, योग्य आहे. मग त्यांचा शब्द आमच्यासाठी फायनल होता आणि आम्हाला थोडं एकमेकांना आम्ही पसंतच होतो, त्यामुळे आम्ही त्या गोष्टी लगेच होतो. किती वर्ष झाली लग्नाला? तरी 16 वर्ष झाली. आणि त्याच्या आधी 6 महिने आधी बघायचा कार्यक्रम झाला. पण मग होकार झाल्यानंतर एकमेकांना नंबर तरी दिले होते? हा, नंबर घेतले होते. कोणी?
मी घेतलेला. कसं काय? आता पाहुण्यां थ्रू घेतला. आणि मग फोन कोणी आधी केला? मी केला होता फोन. तुम्ही? हा, मी केला होता फोन. हा. ही जी मैत्रिणीच्या घरी फोन नंबर मला मिळाला होता, तिथे आम्ही फोन करून बोललो होतो. 1 ते 2 वेळा बोललो होतो. पण 6 महिने होते लग्नाला 6 ठरल्यावर. महिने नाही, म्हणजे 26 engagement फेब्रुवारीला बघण्याचा कार्यक्रम झाला आणि 2-3 दिवसातच ते ठरलं. आणि 3 मेला आमचं साखरपुडा झाला आणि 5ला लग्न झालं. लगेच हा म्हणजे म्हणजे बॅग भरून गेलात ते आलात वहिनीनं घेऊनच इकडे. हो हो. पण तेव्हा तुम्ही नोकरी करत होता, हो, पोलीसमध्ये होता हो, तेव्हा? पोलीसमध्ये. म्हणजे बाई, नोकरीला होता तुम्ही हो हो. तेव्हा. आणि तुम्हाला मुंबईत येणं ठरवलं होतं की मुंबईत नाही, जायचं? असं ठरवलं नव्हतं. ऍक्च्युली जवळपासच बघायचं होतं मला, हा. पण झालं आता. आता 16 वर्षानंतर काय वाटतंय? जवळपास नाही बघितलं ते बरं झालं की मुंबईत आलो ते बरं झालं? नाही, मुंबईत आलो ते बरं झालं. बरं झालं. तुम्ही आता काय कुठे असता, कुठल्या पोलीस स्टेशन? मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे आणि मी सध्या गुन्हे शाखेमध्ये युनिट 2ला काम करतो. नोकरी करता. पण कसा आहे स्वभाव वहिनींचा? चांगला आहे हा. आणि थोडासा रागिष्ट आहे, परंतु मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांभाळून घेते. तुम्हाला? मला आणि माझ्या मुलांना सांभाळून घेते. बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ती स्वतः पार्टिसिपेट करते. त्यामुळे ओव्हरऑल इट इज क्वाईट गुड. 16 वर्षापूर्वी जेवढ्या मोठ्याने खळखळून हसायचा, 16 वर्षानंतर तसेच हसताय का? हो, नक्की हा? नक्की का कमी उलट झालं? जास्त असतात. नक्कीच असतं. त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही सांगा. हो, ते पण रागीट आहेत. हे नाही सांगितलं त्यांनी. तसे आहेत, चिडचिड होते त्यांची. होते ना, कारण हा. कामाचा व्याप, कामाचा घरचा व्याप, व्याप, हे हो. सगळंच असतं. त्याच्यामुळे होत असेल. पण फिरायला वगैरे जाता? जातो. कुठे कुठे घेऊन गेले? आमचं नेहमीचं बेसिक ठिकाण आहे वरळी सीफेस किंवा शिवाजी पार्क. किती लांब नेता हो फिरायला. 16 वर्षाची 2 ठिकाणं. नाही, पण ठिकाण मला तुम्हाला विचारायचं, मी यापूर्वीच्या ज्या भागात गेलो होतो ना, तिकडे एक 12 जणींचा ग्रुप आहे. हो हा, तसा तुमचा पण आहे हो, ग्रुप? आमचा पण यंग वुमन म्हणून ग्रुप आहे. तुम्ही खूप त्याच छान. ग्रुपमध्ये हो, आहात? मी त्याच त्या 12 जणींमध्ये? हो. व्हेरी गुड. बरं आहे. मग मला असं वाटतं या 12 जणींच्या नवऱ्याने खरं तर यांना फिरायला नेऊच नाही. अहो, ऍक्च्युली त्या प्रॉब्लेम असं झालाय की आम्हाला कळून चुकलंय की नवरे नाही नेणार, त्यामुळे आम्ही आमचा सेपरेट ग्रुप बनवला एन्जॉयमेंटसाठी आणि आम्ही आमचे सगळे धमाल करतो त्याच्यामध्ये. काय म्हणणं आहे तुमचं या गोष्टीवरती? उलट त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण त्यांना मग ते प्रेशर, त्यांचा तो भाग हे झाला, मग रिलीफ झाली ना ड्युटी करायला. असं यांच्या आहे. ग्रुपबद्दल मला माहिती आहे. यांचे जे काही डेव्हलपमेंट्स असतात, म्हणजे सहलीला एकत्र राहणं, एन्जॉयमेंट्स करणं आणि त्यांची जी मॅनेजमेंट आहे, म्हणजे लहान मुलांसोबत त्यांचे ट्रॅव्हलिंग, ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित मॅनेज करतात. ते मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमच्या जेवढ्या काही महिला आहेत, आमच्या ह्या ग्रुपच्या महिला आहेत, ज्या काही व्यवस्थित बाहेर जातात आणि व्यवस्थित कार्यक्रम करून संध्याकाळी परत येतात. त्यामुळे त्यांना नो डाऊट त्यामुळे तुम्हाला सुद्धा जरा टेन्शन फ्री झाल्यासारखं टेन्शन फ्री वाटलं. आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे फिजिकल ॲक्टिव्हिटीज, त्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलप, ह्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करतात. बरं बरं. आता वहिनी, पहिल्या खेळामध्ये ना घरात अन्नपूर्णा आहे, ती अन्नपूर्णा घेऊन यायची. हा, एक एक चिठ्ठी शोधत तिथपर्यंत पोहोचायचं. वेळ 1 मिनिटाची. आणि तुमच्यासाठी पहिली चिठ्ठी आहे, 1 क्वीन आणि 18 सोंगट्यांचं राज्य. 1 क्वीन आणि 18 सोंगट्यांचं राज्य. 10 सेकंद झाली. ससा कासवाची शर्यत. 15. ससा कासवाची शर्यत. 20 सेकंद झाली. बरं. एक धागा सुखाचा. 25. धागे दे. 35. कांदा आणि भाकर खाऊ द्या किर. 40. 45. 10. 9. 8. 7. 6. वहिनी, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि तुमच्या घरामध्ये आता चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. नमस्कार. तक्रारी केल्यात, आरोप सांगितलेत. कोणी केले असतील असं वाटतं? मैत्रिणी आरोप करतील की घरातले आरोप करतील? सगळ्यांचंच असेल काही ना काहीतरी. मिस्टर आरोप करतील असं वाटतंय का आज? नाही, आरोप नाही करणार. नाही. चला बघूया. बघूया हे पहिले आरोप कोणाचे आहेत.
सगळ्यात शेवटी वाचतो हा यार. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर आपण कमी करता आणि तो वापर करून आपण अधिक प्रगती करायला पाहिजे पण ती करताना दिसत नाही असा एक आरोप आहे. नाही, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा करते वापर, पण जेवढी व्हायला हवी तेवढी प्रगती होत नाहीये. पण ती व्हायला पाहिजे हो, पाहिजे. पण ती करत नाही, त्याच्यामध्ये थोडी टंगळमंगळ होते. हो, तर हे मान्य आहे आरोप. मान्य आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटीकडे तुम्ही फार लक्ष देत नाही कामात नाही वेळ मिळत तेवढा. पण द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. हा आरोप मान्य आहे. मान्य आहे. आता सांगा हे कोणी केले असतील असं वाटतं? नवऱ्यानेच केले. काय कॉन्फिडन्स आहे त्याला. तुम्ही फार कमी बोलता असा एक आरोप आहे. नाही बोलते. लिहिलेला आरोप आहे. डिपेंड्स आहे ना समोरची व्यक्ती कोण आहे. छोट्या छोट्या कारणावरून भांडणं करत बसता. तुमच्या सासूबाईंबरोबर तुम्ही भांडता ते कमी करायला पाहिजे असं कोणीतरी आरोप केलाय तुमच्या सासूबाई बरोबर. हा नाही, सासूबाई कुठे आहेत? काय हो खरं काय? ते खोटं खोटं सांगितलं म्हणून खोटं खोटं लिहिलं. खोटं खोटं सांगितलं. बरं, मनातले वेदना व्यक्त करतात. पटकन हायपर होतात, हा शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्यामुळे कधी कधी त्याचा त्रास तुम्हालाच होतो. हो, मलाच होतो. मान्य आहे तुम्हाला हे? नाही नेहमीच होत नाही, फार कमी वेळ होतो. काय बाजू घेत आहे बघितलं. तांबड्या रस्सा आणि पांढऱ्या रस्स्याची जादू. सारख्याच कोल्हापूरला जातो. हा शेजाऱ्यांचा असेल आरोप. हा शेजाऱ्यांचाच आरोप असतो. नाही मला नाही माहिती. शेजाऱ्यांचा आरोप असून असतं तर काय ती कोल्हापूरला जाते आणि भडंग घेऊन येत नाही वगैरे. नेहमी घेऊन येते बडं. हो, याच्या व्यतिरिक्त काय आरोप असू शकत नाही. खूप कामात बिझी असं नेहमी दाखवता, प्रत्यक्षात तसं नसतं. अरे बापरे. नाही, खरंच बिझी असते. काय हो? नाही कामात बिझी असते ते. हो का? हो. क्रिकेटला घेऊन घेताय हो आज. त्यांना कळलंय आज एक दिवस बाजू घेतली ना की पुढचा आठवडा परत बरोबर तांबडा रस्सा मिळणार नाही ना. नाही तर मेसेज केला तर पटकन रिप्लाय देत नाही तुम्ही आणि पटकन छोट्या छोट्या गोष्टीवरून डोळ्यात पाणी आणता. हो, डोळ्यात पाणी येतं. काय गोड आरोप केलाय. दुसऱ्यांवर सतत जळत असते. अरे बापरे. ते काय असतं माहित नाही. जळते म्हणजे काय बघितलं, ह्या मैत्रिणी आहेत. मैत्रिणीच आहेत त्या. मला खात्रीने सांगतो या 12 जणी आहेत ना भडंगवाली मैत्रीण आहे, कोल्हापूर जाते ती मैत्रीण आहे. हे पण दुसऱ्यांवर मैत्रीणच या आहे. 12 जणींमधल्याच आहेत हं या जळणाऱ्या. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? माझ्या स्वतःच्या याच्यावर लक्ष देईन मी. फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे हेल्थकडे लक्ष देईन. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? त्यांचा ऑब्व्हियसली चिडचिडपणा कमी करायला हवा. त्याचा त्यांना बरं होईल म्हणजे जर कमी केला तर. काय हो, कधीपासून बदल कराल? एवढीच एक छोटीशी इच्छा आहे ते. लगेच लगेच बघ. लगेच हो. नक्की. नक्की नक्की नक्की. बा पाठी गणपतीच आहे बाबा. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला प्रार्थनाच करतो की लवकरात लवकर हे होऊ दे आणि दोघेही म्हणजे तो राग शांत झाल्यानंतर एरवी काय कारण लागत नाही कोल्हापूरला यायला माहेरपणाला सतत, पण एकदा राग कमी झाला ना का पुन्हा एकदा दोघे जोड्याने तिकडे येतील. हां, तुम्हाला दोघांना शुभेच्छा. चित्र काढायचंय, पहिलं कोण काढणार? दहा. अभिनंदन. चला पहिलं बक्षीस मिळालं, अभिनंदन. या 12 जणी मिळून एकदा खेळा ती जिंकली काय. खेळवलं पाहिजे, फिजिकल ऍक्टिव्हिटी होईल ना. कोणी ओळखलं? बाबांनी काही काढलं तरी झुरळ म्हणणार का रे तू? अभिनंदन. चला हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं वहिनींना. थँक्यू. वहिनी तुम्ही इकडे या.
अभिनंदन. चला आपण कोण यांच्या? मी तिची आई आहे. बर, जावयांबद्दल सांगा. जावई खूप चांगले आहेत. मगाशी तुम्ही हिला प्रश्न विचारत होता ना, बघायला आले लगेच कसं म्हणजे जमलं. तर मला वाटलं हिराचा आम्हाला मिळाला आमच्या मुलगीसाठी. अरे वा, फार चांगले आहेत ते. होय ना. सुनबाई माझी आहे, इतकी छान आहे, जेवणात पण चांगली आहे, स्वभावानं पण चांगली आहे. मुलापेक्षा सुनबाईला जास्त ओळख. हो, अजून कोण बोलणार? द्या पाठीमागे. ताई आमच्या स्वभावाने खूपच गोड आहेत. काहीही झालं तरी आम्हाला प्रत्येक वेळी सांभाळून घेतात आणि शेवटपर्यंत असंच सांभाळून घ्यावं हेच अपेक्षा. अजून कोण बोलणार आहे? मी मैत्रीण तिची. आम्ही 15 वर्ष झाली जवळजवळ आणि आमचा 12 जणींचा ग्रुप आहे, यंग वुमन ग्रुप. आणि खूप हेल्पफुल आहे ती. प्रत्येक गोष्टीत कधी आम्हाला काही गरज पडू दे पटकन अगदी ती हो म्हणते. कोणत्याही गोष्टीला नाही बोलत नाही. अगदी मुलांच्या प्रोजेक्टपासून काही असू दे. बोल बाळा. खूप चांगले मम्मी जे वेगवेगळे पदार्थ बनवते ना ते खायला एकदम मजा येते. तुझं बाबांसारखं आहे, फक्त खाण्याचं सुचतं तुम्हाला. पण एक असं प्रॉब्लेम होतो नेहमी, जेव्हा पण असं घरी मी असं थकून बिकून येतो, असं बॅग वगैरे ठेवतो, बसतो, त्या मम्मी कुठेतरी बाहेरच असते आपल्या मैत्रिणींबरोबर कुठेतरी जाते. हे असतं नेहमीचा, पण कधी कधी होत आता तो मोठा झाला तर. नेहमीच्या त्या सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंतच्या सगळ्या रुटीन मधून त्या स्वतःला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि या सगळ्याच पोलीस कुटुंबातल्या सगळ्याच माऊलींची अशी धडपड सुरू असते. कारण आमच्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मुंबई पोलीस आणि पोलीस दलातले सर्व बांधव, सुरक्षा विभागातले सगळे बांधव मी म्हणेन, अगदी सीमेवरच्या जवानांपासून ते जे सुरक्षासाठी काम करतायत ते सगळे सदैव तत्पर असतात, सज्ज असतात. आणि मग त्यावेळेला या माऊली सगळ्या आपापल्या परीने त्यांनाही टेन्शन द्यायचं नाहीये, घरही आनंदी ठेवायचंय, असं खरं तर एक दुहेरी जबाबदारी सांभाळून काम करत असतात. आणि त्यामुळे बाळा कधी कधी असं होतं. ते कळलं का? काळजी करू नकोस हा. आणि जरा येऊन बॅग ठेवलीस आणि पाणी घेतलंस एक दिवस तर काय बिघडत नाही. वहिनी, तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सर्वप्रथम आईची मागेन. तिच्यासाठी मला खूप काही करायची इच्छा असते पण जमत नाही. आणि त्यानंतर सासूबाईंची. माझ्या हातून काही चुकलं असेल किंवा कधी काही चुकलं असेल माझ्या हातून तर त्यांनी क्षमा करा. म्हणजे मैत्रिणींबरोबर जाताना घरात ठेवून जाता म्हणून. असं तुम्ही काही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा ॲक्च्युली मी पूर्ण परिवारांची मागेन की काम करताना थोडासा आम्हाला वेळ होतो तर त्यांनी थोडं ॲडजस्ट करून घ्यावं आमची, हीच त्यांची रिक्वेस्ट, माझी रिक्वेस्ट आहे. पण वहिनी, आज तुम्ही ऐकलं का? त्यांनी सांगितलं, आज एक प्रॉमिस केले, उद्यापासून ती चिडचिड आणि राग कमी होणार आहे. कसं होईल रे असं झालं तर? तुला आवडेल बाळा? हा, खूप. कारण या रागाचे चटके तुझ्यापर्यंत येतच असतील. सगळ्यात पहिला तोच टार्गेट असतो. चला, मग घराच्या सुखासाठी आणि घरातल्या प्रत्येकाच्या आनंदासाठी, आमच्या सुखासाठी हे झटतात. तर मी त्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की जसं तुम्ही कामामध्ये तत्पर असता, कामामध्ये तुम्ही सदैव दक्ष असता, त्याच पद्धतीने इथून पुढे तुझ्या बाबांनी तर आज प्रॉमिस दिलं की उद्यापासून जो काही थोडासा राग आहे ना तो सुद्धा कमी करणार आणि कामाचा टेन्शन हे त्या उंबरट्याच्या बाहेरच ठेवणार. तर तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. हसत राहा, आनंदात राहा, असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.